नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. आता सायली रविराजला सांगत असते की आपण तर या फाईल्स फक्त वर चेक केल्या आहेत आणि तरीसुद्धा इतक्या सगळ्या चुका सापडल्या आहेत आपल्याला त्या फाईल्समध्ये. जर आपण हे सगळं पहिल्यापासून व्यवस्थित चेक केलं तर किती चुका सापडतील आपल्याला यामध्ये. त्यावर रविराज देखील बोलतो की हो ना. आणि तेवढ्यातच अर्जुन एक फाईल पाहत असताना तिथे कसलीशी नोट लिहिलेली असते. त्यावर अर्जुन आता रविराजला विचारतो की ही कसली नोट आहे, काहीतरी हॉस्पिटलची इंटरनल नोट दिसते. त्यावर रविराज आता ती फाईल पाहतो आणि अर्जुनला सांगतो की अरे हे तर मी DNA टेस्ट परत करावी म्हणून रिक्वेस्ट केली होती आणि त्यांनी मात्र ती रिक्वेस्ट एक्सेप्टच केली नाही. त्यांनी सांगितलं की ही पहिल्यांदा जी DNA टेस्ट केलेली आहे त्यावरून जो कोणी व्यक्ती आहे डेड बॉडीची सगळी शहानिशा झालेली आहे, आयडेंटिटी मिळालेली आहे, त्यामुळे आता परत एकदा काही DNA टेस्ट होणार नाही आहे. त्यावर अर्जुन लगेच बोलतो म्हणजे नक्कीच की ज्यांना असंच वाटत होतं की परत ही टेस्ट होऊ नये आणि जे काही सत्य आहे ते होऊ नये. त्यावर रविराज देखील बोलतो की हो, आणि या सगळ्या गोष्टी इतक्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये झालेल्या आहेत त्यामुळे हे प्रकरण चांगलंच मोठं दिसतंय. त्यावर अर्जुन सांगतो की हो, यामागे नक्कीच कोणाचा तरी हात आहे आणि मला आणि सायलीला तर खात्री वाटतेय की यामागे नक्कीच महिपतचा हात असावा. म्हणजे बघ ना, त्याला या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं सहज शक्य आहे. त्यावर सायलीसुद्धा याला दुजोरा देते आणि तिचं देखील हेच म्हणणं असतं की या सगळ्यामध्ये महिपतचा हात असू शकतो आणि त्याचमुळे परत एकदा हे जे काही रिपोर्ट्स वगैरे आहेत ते कुणाला तरी हॉस्पिटलच्या माणसाला डॉक्टरकडनं याची शहानिशा करून घेणं गरजेचं आहे. आता सगळेजण यावरच चर्चा करत असतात आणि तेवढ्यातच तिथे प्रतिमा येते. आता प्रतिमा सर्वांसाठी चहा कॉफी घेऊन आलेली असते. तर प्रतिमा विचारते की काय झालं पुढे, काही समजलं का, काही माहिती मिळाली का. त्यावर अर्जुन सांगतो की हो, खूप काही गोष्टी कळाल्या आहेत आणि आता या हॉस्पिटलमध्ये खूप मोठा झोल झाला आहे. आपल्याला हे सगळं काही हे या फेक डेड बॉडीचं वगैरे बाहेर काढायला हवंय. तेवढ्याच सायलीचं लक्ष जातं की सुमन इकडे किचनमध्ये एकटीच काम करतीये. तर सायली लगेचच ते चहा कॉफीचे मग गोळा करते आणि प्रतिमाला सांगते की मी आलेच आणि लगेच इकडे सुमनकडे येते. तर इकडे सुभेदारांच्या घरी सचिन आता अस्मिताला सांगत असतो की अस्मिता चल, आता मी स्वतः तुझं मेडिटेशन घेणार आहे आज. अस्मिता मात्र कंटाळा करत असते व बोलते की नाही आत्ता नको प्लीज. त्यावर कल्पना लगेच बोलते अरे बघ ना, नेहमी असाच कंटाळा करत असते, आता तूच सांग तिला. त्यावर सचिन आता अस्मिताला समजावतो की हे बघ, हे सगळं काही आपण बाळासाठी करतोय की नाही, मग असा कंटाळा अजिबातही करायचा नाही. आणि तो तिला मेडिटेशनसाठी आता स्टडी रूममध्ये घेऊन येतो. तर कल्पना विचार करत असते की सचिनसोबत असल्यावर अस्मिता किती आनंदात असते ना. तर आता इकडे स्टडी रूममध्ये आल्यानंतर सचिन अस्मिताला तिथे खुर्चीवर बसवतो आणि आता तिच्या हातातनं मोबाईल देखील काढून घेतो. मेडिटेशनसाठी छान असं सायलेंट म्युझिक वगैरे लावतो आणि तिला आता तो जोरात श्वास घ्यायला आणि हळूहळू श्वास सोडायला सांगत असतो आणि तिच्याकडनं मेडिटेशन करवून घेत असतो. पण तेवढ्यातच त्याच्या हातून चुकून टेबलवर ठेवलेली एक फाईल जी असते ती खाली पडते. आता तेवढ्यात लगेचच अस्मिता डोळे उघडते आणि बोलते की अरे काय करतोयस तू, ती अर्जुनची कामाची फाईल आहे. त्यावर सचिन सांगतो की हो मी ठेवतो, तू तुझं मेडिटेशन चालू ठेव. आता त्या फाईलमधनं काही डॉक्युमेंट्स आणि एक फोटो खाली पडतो. तर तो फोटो असतो साक्षीचा म्हणजे समीराचा. आता हा फोटो पाहिल्यानंतर तर सचिन खूप जास्त हादरूनच जातो. तो ती फाईल, फोटो, डॉक्युमेंट्स वगैरे सगळं काही गोळा करतो आणि तो ते वाचत असणार तेवढ्यातच तिथे कल्पना येते आणि सचिनला आवाज देते. त्यामुळे तो ती फाईल तशीच ठेवून देतो आणि कल्पनाकडे जातो. तर कल्पना त्याला विचारत असते की तू अस्मिताला घेऊन डॉक्टरकडे जाणार आहेस ना. नाही, मला हेच कन्फर्म करायचं होतं, तू जाणार नसशील तर मी जाते तिच्यासोबत. त्यावर सचिन सांगतो की नाही नाही, जाणार आहे अस्मिताला डॉक्टरकडे घेऊन मम्मा, तुम्ही काळजी करू नका. त्यावर कल्पना बोलते हो, मला हेच कन्फर्म करून घ्यायचं होतं,
ठीक आहे मग. आणि कल्पना देखील आता तिथून निघून जाते. आणि तेवढ्यातच सचिनच्या फोनवर आता समीराचा फोन येतो. आता सचिन पाहतो तर समीराचा फोन पाहून तो अधिकच हादरवून गेलेला असतो. आता त्याने त्या फाईलमध्ये नक्की काय पाहिलंय आणि अर्जुनने त्या साक्षीच्या केसमधले नक्की काय डॉक्युमेंट्स त्या फाईलमध्ये ठेवले होते हे तर आपल्याला पुढील भागातच पाहायला भेटेल. तर इकडे तन्वी मात्र विचार करत असते की काय मस्त डोकं लावलंय मी. आता महिपत आणि नागराज दोघेही मस्त भांडणं करत बसलेले असतील आणि त्या दोघांच्या भांडणामध्ये मात्र माझा फायदा होतोय. मी मात्र एकदम सेफ राहतीये. भांडू दे त्यांना. नाही आता नागोबाची मजा घ्यायला त्याला फोन तरी करून पाहते. आणि तन्वी आता लगेच नागराजला फोन करते. तर त्यावेळेस नागराज मात्र इकडे महिपतला ज्या गॅरेजवर ठेवलं आहे तिकडेच असतो. तो लगेच प्रियाचा फोन उचलतो आणि बोलतो, हां प्रिया बोल ना. त्यावर प्रिया लगेच त्याला टोमणे देते की हे काय, आज चक्क तुम्ही मला टोमणे न देता सरळ बोलायला सुरुवात केलीस. म्हणजे माझा प्लॅन काम केलं आहे का प्लॅनने. त्यावर नागराज सांगतो, हो अगदी सुपर झाला आहे तुझा प्लॅन. अगं काय प्लॅन दिला होतास तू. महिपतचं काय तोंड झालं होतं, काय अवस्था झाली होती ना त्याची. हे सगळं काही पाहायला ना तू इथे असायला हवी होतीस. त्यावर तन्वी नागराजला सांगते, हो पण तुम्ही त्या महिपतपासनं जपून राहा जरा. तो काहीही करू शकतो केव्हाही कधीही, त्यामुळे त्याच्यापासून थोडं जपून राहा. त्यावर नागराज सांगतो, हो त्याला मी इतक्या दिवसांपासून पकडवून ठेवलं आहे, सुटून दिलं नाही. फक्त तुझ्या चुकीमुळे तो त्या दिवशी हात सोडून सुटला होता आणि पळून जात होता आणि तू काय करत होतीस, त्याच्याकडे पाहत होतीस फक्त. आता नागराज असं पुढे काही बोलणार तेवढ्यातच तन्वी मात्र ठेवून देते आणि स्वतःशीच विचार करत असते की माझं काम तर झालं आहे, आता या दोघांना भांडतच बसू दे तिकडेच वगैरे असा विचारच करत असते ती. तर इकडे सायली सुमनकडे येते आणि सुमनला विचारते की सगळं काही व्यवस्थित आहे ना. त्यावर सुमन तिला सांगते की हो अगं काल हे परत माझ्यावर आरडाओरडा करत होते, परत माझ्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला यांनी, पण मी मात्र अजिबातही घाबरले नाही आणि त्यांना तिथेच गप्प केलं वगैरे ती आता सायलीला सांगत असते. त्यावर सायली देखील आता सुमनच्या धीराचं तिच्या धाडसाचं वगैरे कौतुक करते. आणि सायली आता सुमनला बोलते की खरं तर माझं तुमच्याकडे एक काम होतं. खरं तर घरातल्या कुठल्याही माणसाला हे असं काम सांगणं वगैरे खूप अवघडच आहे, पण तरी देखील आमची मदत करण्यासाठी तुम्ही कराल का माझ्यासाठी हे. त्यावर सुमन विचारते की नक्की काय काम आहे तुझं. आता त्यावर सायली सांगते की तुम्ही नागराज काकांवर लक्ष ठेवून त्यांची सगळी माहिती आम्हाला देऊ शकाल का. म्हणजे ते कधी जातात, कुठे जातात, कोणाला भेटायला जातात, कोणाला फोन मेसेज करतात, त्यांना कोण फोन मेसेज करतं, ते काय बोलत असतात फोन वगैरे, हे सगळं शकाल का. आम्हाला आमच्या केससाठी याची खूप मदतच होईल. त्यावर आता सुमन सांगते की खरं तर मला खूप भीती वाटते आणि मला अपराधासारखं देखील वाटेल हे सगळं करताना, पण हे सगळं काही त्यांनी स्वतःहून त्यांच्यावर ओढून घेतलेलं आहे आणि त्यांचे पाय किती चिखलात आहेत, किती खोलात आहेत हे जाणून घेणं मला देखील गरजेचं आहे. त्यामुळे मी नक्कीच त्यांच्यावर लक्ष ठेवेल आणि सगळं काही तुम्हाला येऊन सांगेल. आता सायली आणि अर्जुन तिथनं जायला निघालेले असतात, तर अर्जुन मात्र अजूनही विचारच करत असतो. त्यावर सायली त्याला विचारते की काय झालं, तुम्ही कसला विचार करताय एवढा. त्यावर अर्जुन तिला सांगतो की आता आपण ती मेडिकलची फाईल पाहिली, त्यामध्ये किती चुका होत्या, त्यामुळे आपल्याला कोणीतरी असा माणूस हवा आहे की त्याला मेडिकलचं खूप नॉलेज आहे, एखादा डॉक्टर वगैरे जो आपल्याला योग्य मार्गदर्शन करू शकेल. तेवढ्यातच सायली बोलते की हो तुम्ही अश्विन भाऊजींबद्दल बोलताय का, आपली मदत तर अश्विन भाऊजीच करू शकतील. त्यावर अर्जुन बोलतो की हो माझ्याही डोक्यात हाच विचार आला होता आणि काय आहे की या गोष्टी खूप सेन्सिटिव्ह आहेत, त्यामुळे घरातली गोष्ट घरातच राहायला हवी आहे, बाहेरच्या लोकांपर्यंत जायला नको. त्यावर सायली बोलते की हो तुमचं बरोबर आहे, पण आपण जर अश्विन भाऊजींशी या विषयावर बोललो तर ते लगेचच जाऊन प्रियाला सांगतील आणि मग प्रियालाही या सगळं काही समजेल आणि ती परत काहीतरी करेल. त्यावर अर्जुन बोलतो की हो माझ्याही डोक्यात हेच आलं होतं.
त्यावर सायली सांगते की आता सुमन काकू देखील तयार झाल्या आहेत नागराज काकांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्या आपली मदत करणार आहेत. त्यावर अर्जुन सांगतो की हो, माझी खात्री आहे की हे सगळं काही तूच घडवून आणलं असेल. अगं, तुझ्या बोलण्यामध्ये जादू आहे सांगितलं ना मी, आणि तू अश्विनशी देखील बोलून सगळं काही व्यवस्थित करशील याची मला खात्री आहे. बरं, ते जाऊ देत, अस्मिता ही कशी आहे? त्यावर सायली सांगते की हो, त्या ठीक आहेत, पण तुम्ही असं सारखं सारखं त्यांच्याबद्दल का विचारत असता? त्यावर अर्जुन सांगतो की अगं, तिची डिलिव्हरीची डेट जवळ आली आहे ना, आणि तिचे मूड स्विंग्स वगैरे माहीत आहे ना आपल्याला, म्हणून थोडी काळजी वाटते. त्यावर सायली सांगते की सगळं काही व्यवस्थित पार पडणार आहे, तुम्ही अजिबातही काळजी करू नका. तर सायलीने सांगितल्याप्रमाणे सुमन आता नागराज लक्ष ठेवत असते. तर नागराज त्याच्या खोलीमध्ये कोणाशी तरी फोनवर बोलत असतो आणि सांगत असतो की हो हो, तुमचे पैसे तुम्हाला अगदी वेळेत मिळतील. कॅश हवी आहे का तुम्हाला? ठीक आहे, तुम्हाला कॅशही मिळेल. तर आता सुमन तिथे उभं राहून सगळं काही ऐकत असते आणि हे नागराजच्या लक्षात येतं. आता नागराजच्या हे लक्षात आले म्हटल्यावर सुमन लगेचच तिचा फोन कानाला लावते आणि असं दाखवते की जसं काय ती देखील फोनवरच बोलते आणि बोलते हो हो मावशी, अगं मोहरीऐवजी ना तू जिऱ्याचीच फोडणी वापर, अगदी छान होईल वगैरे. तर नागराज लगेच तिथे येतो तिच्याकडे आणि तिला बोलतो की काय नाटक लावलं हे? मी इथे फोनवर बोलत असताना तुला देखील इथेच फोनवर बोलायचं आहे का? त्यावर सुमन बोलते की एक मिनिट, म्हणजे आता मी कुठे फोनवर बोलायचं हे देखील तुम्ही ठरवणार आहात का? ही खोली जितकी तुमची आहे ना, तितकीच माझी देखील आहे, त्यामुळे मी इथे केव्हाही येऊ जाऊ शकते, हे लक्षात ठेवा. आता मात्र नागराज शांत होतो आणि तिला सांगतो की जा माझ्यासाठी पाणी घेऊन ये. त्यावर सुमन देखील आता त्याच्यासाठी पाणी घ्यायला जाते, पण आता नागराजने तिच्या हातातून फोन हिसकावून तिथेच बेडवर टाकून दिलेला असतो आणि सुमन त्याच्यासाठी पाणी आणायला गेल्यानंतर तो लगेचच बेडवर पडलेला सुमनचा फोन घेतो आणि फोन चेक करतो. तर काय, 2 तासापूर्वी शेवटचा कॉल केलेला असतो तिने, आत्ता ती कोणाशीही बोलत नसते. त्यावर आता त्याला सुद्धा संशय येतो की आता सुमन नक्कीच त्याच्यावर लक्ष ठेवते. तो लगेचच सुमनचा फोन खिशात घालतो आणि लगेचच बाहेर पडतो. तर सुमन आता खाली किचनमध्ये आलेली असते त्याच्यासाठी पाणी घेण्यासाठी आणि ती विचार करत असते की हे नक्की कोणाशी बोलत होते, कोणाला पैसे द्यायचे त्यांना, आणि हे काय बोलत होते नक्की. आता सुमन हाच सगळा विचार करत असते. तर तेवढ्यातच नागराज खूप घाईघाईनेच खाली येतो आणि सुमनकडे न पाहता, पाणी न पिता तसाच तडक घराच्या बाहेर पडतो. आता सुमन त्याला आवाज देऊन थांबवायचा प्रयत्न देखील करते, पण नागराज मात्र काही तिचं ऐकत नाही आणि तसाच निघून जातो. त्यानंतर सुमन देखील आता काही विचार करत असते आणि ती देखील तडक आता नागराजचा पाठलाग करण्यासाठी त्याच्या मागे निघते. तर नागराज एका वेगळ्याच रस्त्यावर इकडे कुठल्या तरी वेगळ्याच ठिकाणी आलेला असतो आणि सुमन देखील आता रिक्षाने त्याच्या मागोमाग तिथपर्यंत येऊन पोहोचलेली देखील असते. तर नागराज तिथे एका टपरीजवळ थांबतो आणि सिगरेट पीत असतो. तर सुमन देखील बाजूला आडोशाला उभं राहून या नागराज नक्की काय करतोय हे पाहत असतो आणि आता तो गेट उघडून त्या गॅरेजच्या दिशेने जाणार तेवढ्यातच त्याचं लक्ष सुमनकडे जातं. सुमन आता नागराजच्याच गाडीच्या मागे उभं राहून त्याच्यावर लक्ष ठेवत असते. नागराजच्या मात्र हे लक्षात आलेलं असतं. तो लगेच खिशातून फोन काढतो आणि त्याच्या गुंडांना फोन करून काहीतरी सांगतो आणि तसाच पुढच्या दिशेने चालायला लागतो रस्त्याला. तर सुमन देखील लपत छपत त्याच्या मागोमाग जायला लागते आणि त्याच्या मागोमाग जाताना नागराज मात्र मध्येच कुठेतरी गायब होऊन जातो आणि सुमन मात्र तिथे त्याला शोधायचा प्रयत्न करत असते आणि तेवढ्यातच 2 गुंड हातामध्ये चाकू घेऊन तिच्याकडे येतात आणि ती त्यांना जाऊ द्या म्हणून विनंती करत असते, पण ते मात्र तिला चाकूचा धाक दाखवतात आणि तिला मंगळसूत्र काढून दे म्हणून सांगतात. तर सुमन देखील खूप घाबरून गेलेली असते, त्यामुळे नाईलाजाने ती आता तिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून देते. तर नागराज मात्र इकडेच बाजूला लपून बसलेला असतो आणि हे सर्व काही पाहत असतो आणि वर बोलतो की बिचारी माझी सुमन.
आता ते गुंड मंगळसूत्र घेतल्यानंतर तिच्याकडे बांगड्यांची मागणी करत असतात. ती मात्र बांगड्या काढायचं नाटक करते आणि त्या गुंडांच्या तावडीतून सटकून तिथून पळून जाते. आता ते गुंड नागराजकडे येतात, त्याच्याकडे ते मंगळसूत्र देतात आणि बोलतात की हे घ्या साहेब तुमचं मंगळसूत्र, आणि तिथून निघून जातात. तर इकडे सायली आता पोहोचलेली असते. आता कल्पनाला सांगत असते की कोशिंबीर खूप उरली आहे, मी आता फ्रीजमध्ये ठेवते वगैरे. तेवढ्यात कल्पना तिला सांगते की अगं तुला सांगायचंच राहिलं की पूर्णा आईंचा फोन आला होता आणि त्या नवीन वर्ष साजरं करण्यासाठी घरी येत आहेत 1-2 दिवसामध्ये लगेचच. त्यावर सायली बोलते हो म्हणजे माई मावशींची तब्येत आता ठीक झालेली दिसते. त्यावर कल्पना सांगते की कधी घरी येतील ना हे त्यांना विचारून मी सांगतेच तुला. त्यावर सायली बोलते की हो ना, या वर्षामध्ये आपण काय काय पाहिलं कळालंच नाही ना, किती लवकर संपलं हे वर्ष. वर्षाच्या सुरुवातीला तर मी तुमचा राग घालवू शकेल का, या घरामध्ये परत येऊ शकेल की नाही, मला हे देखील कळत नव्हतं. त्यावर कल्पना बोलते की अगं आई त्यांच्या लेकरांवर जास्त वेळ चिडून नाही राहू शकत. त्यावर आता सायली बोलते की हो, आणि पुढील नवीन वर्ष मात्र आता अस्मिताईंच्या बाळाच्या आनंदानेच भरून आपलं त्याचं कौतुक करण्यातच निघून जाणार आहे. त्यावर आता कल्पना सुचवते की आपण एक काम करूयात का, वर्षाच्या सुरुवातीला सर्वजण एकत्र येतील, मस्त हसत हसतच नवीन वर्षाची सुरुवात होईल, म्हणजे सगळं नवीन वर्ष कसं आपलं हसत हसतच जाईल. आता सायलीला सुद्धा हे पटतं आणि त्या दोघी देखील आता गेट टुगेदर ठेवणार असतात नवीन वर्षासाठी. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की समीराच्या घराबाहेर आता पोलीस आलेले असतात आणि ते एका माणसाकडे चौकशी करत असतात. तर समीरा पोलीस पाहून खूप घाबरून जाते व बोलते की यांना समज शिखरे जिवंत आहे, हे मला परत जेलमध्ये टाकायला तर आले नसतील ना. आता या विचारानेच घाबरून गेलेली असते. इकडे अर्जुन आणि सायली आता अश्विनशी बोलत असतात. तर सायली अश्विनला सांगत असते की नवीन वर्षामध्ये आपण मनातील सगळी काही आढी काढून टाकूयात आणि नवीन वर्षाची चांगली सुरुवात करूयात, आणि यांना तुमची मदत हवी आहे, तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे आम्हाला. तर अश्विन देखील विचार करत असतो की यांचं माझ्याकडे काय काम आहे. तर अश्विन सायली आणि मदत करण्यासाठी तयार होईल का, समीराचं म्हणजे साक्षीचं सत्य सचिन समोर येईल का, हे पाहण्यासाठी पुढील एपिसोड पाहायला देखील विसरू नका. आणि हा एपिसोड आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.